नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम नेमकी काय आहे? कारण बरेच विद्यार्थी याबाबत कन्फ्यूज आहेत, संभ्रमावस्थेत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना खास करून जे विद्यार्थी जेई मेन्स किंवा जेई ॲडव्हान्स करिता ॲस्पिरंट आहेत, त्यांच्यासाठी ही स्कीम खूप महत्त्वाची आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनो हा आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले जे सर्व प्रश्न आहेत क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमचे, तर सर्व आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर यामध्ये आपण काही ठराविक मुद्दे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यातला सर्वात पहिला मुद्दा आहे की क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम नेमकी आहे काय? म्हणजे या अंतर्गत आपल्याला किती पेपर देता येतात, पेपर आपण कधी देऊ शकतो, याचा फायदा होईल का आपल्याला, सोबतच याची इलिजिबिलिटी काय आहे, त्या खालोखाल नंबर ऑफ अटेम्प्ट्स, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न आहे, सर या अंतर्गत मला किती अटेम्प्ट्स मिळतील क्लास इम्प्रूव्हमेंटच्या अंतर्गत, सोबतच इम्प्रूव्हमेंट स्कीम च्या काय डेट्स आहेत किंवा इम्प्रूव्हमेंट करिता आपल्याला कधी फॉर्म भरता येणार आहे, हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सर सगळ्या सब्जेक्टची मला परीक्षा द्यावी लागेल का? कारण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर माझा सायन्सचा स्कोर कमी आलाय किंवा मॅथ्सचा स्कोर कमी आलेला आहे, तर मला फक्त मॅथ या एकाच सब्जेक्टचा इम्प्रूव्हमेंट देता येईल का? तर याबाबत देखील आपण डिटेलमध्ये जाणणार आहोत की एकाच विषयाची आपल्याला एक्झाम देता येते का संपूर्ण सगळ्या विषयांची आपल्याला एक्झाम द्यावी लागते. सोबतच विच मार्कशीट विल बी व्हॅलिड. मग समजा आपल्याला जे आता मार्कशीट मिळालेली आहे या रेग्युलर इयरची आणि नंतर समजा तुम्ही इम्प्रूव्हमेंट स्कीम अंतर्गत समजा जून जुलैचा अटेम्प्ट दिलेला आहात, तर त्याच्यामध्ये समजा या आता रेग्युलर अटेम्प्ट मध्ये तुम्हाला आलेले आहेत 70% आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल आलेले आहेत 80%, तर कुठली मार्कशीट व्हॅलिड ठरेल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा समजा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर आपल्याला पर्सेंटेज कमी आले, 60% आले, मग 70% व्हॅलिड होतील का 60% व्हॅलिड होतील, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सर्व जो क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमचा जो विद्यार्थ्यांना मुद्दा आहे, हा खास करून जे विद्यार्थी जेई मेन्स ॲडव्हान्स करिता त्या ठिकाणी एलिजिबल आहेत किंवा ज्यांना एनआयटी किंवा आयआयटी कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे, कारण ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 75% क्रायटेरिया स्वतः एनटीएने घालून दिलेला आहे. त्यामुळे हे मुलं फार जास्त करून क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करतात. सोबतच इतरही विद्यार्थी ज्यांना आपलं वाटतंय की त्यांचा स्कोर वाढावा, त्यांना असं वाटते की मला सर रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये किंवा रेग्युलर 11-12 मध्ये वेळ मिळाला नव्हता म्हणून सर माझे पर्सेंटेज कमी आलेत, सर मला पर्सेंटेज पुन्हा एकदा त्या ठिकाणी इन्क्रीज होतील अशी माझी स्वतःवरती गॅरंटी आहे किंवा स्वतःवरती विश्वास आहे, हे देखील विद्यार्थी क्लास इम्प्रूव्हमेंट करिता पुढे जाऊ शकतात. पण ऑफिशियल महाराष्ट्र शासनाचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे आपल्या स्टेट बोर्ड अंतर्गत, त्याच्यामध्ये त्यांनी काय मुद्दा दिलेला आहे ते आधी प्रथम आपण जाणूयात. की सर्वात महत्त्वाचं जे मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की फेब्रुवारी मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वात महत्वाचा मुद्दा, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच की क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम विद्यार्थ्यांनी कोणासाठी आहे, जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी. लगतच्या 3 संधी म्हणजे टोटल आपल्याला अटेम्प्ट किती मिळत आहेत जर आपण इथं बघितलं तर टोटल 3 अटेम्प्ट आपल्याला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमच्या अंतर्गत मिळत आहेत. ते कधी कधी मिळत आहेत? पहिला अटेम्प्ट मिळतो आपल्याला जून जुलै 2025 अंतर्गत, सोबतच आहे फेब्रुवारी मार्च 2026, जून जुलै 2026. म्हणजे विद्यार्थ्यांनो क्लास इम्प्रूव्हमेंट करिता आपल्याकडे 3 अटेम्प्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही कुठलीच घाई करू नका. सध्या मे महिना आहे, जर तुम्हाला वाटतंय सर माझा अभ्यास चांगला झालेला आहे, मी व्यवस्थित लगेचच सर पुढच्या जून जुलैच्या अटेम्प्टला जाऊ शकतो, तर 100% तुम्ही लगेचच येणाऱ्या जे आता डेट्स आहेत त्याबाबत तुम्ही एक्झाम फॉर्म भरून जून जुलैचा अटेम्प्ट देऊ शकतात. पण काही विद्यार्थ्यांना वाटते सर मला थोडा वेळ लागेल, माझं मॅथ्स वीक आहे सर, सायन्सला थोडं मला थेरॉटिकल लिहिण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतोय सर, तर थोडा मला वेळ लागेल इम्प्रूव्हमेंट करिता, तर आपण पुढचा जो अटेम्प्ट आहे 2026चा तो देखील अटेम्प्ट देऊ शकतात विद्यार्थ्यांना. त्यामुळे तुम्ही कुठलीच घाई करू नका क्लास इम्प्रूव्हमेंट बाबत. पूर्णपणे तुमचा आधी थेरॉटिकल अभ्यास करा. ज्या विषयामध्ये तुम्हाला यावर्षी कमी गुण आलेले आहेत, त्याच्यामध्ये काय चुका झाल्या आहेत त्याच्यावरती व्यवस्थित तुम्ही एकदा व्यवस्थित एकदा गो थ्रू करा आणि पुन्हा एकदा मग ठरवा की सर मी या 3 अटेम्प्ट पैकी कुठल्या तरी एका अटेम्प्टला जाईल. विद्यार्थ्यांनो तिन्ही अटेम्प्ट तुम्हाला देता येतात, पण कुठला तरी एक अटेम्प्ट तुम्ही निवडावा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, तुम्ही फोकस पद्धतीने अभ्यास करू शकाल आणि जे की टार्गेट मिनिमम असावं की 75%पेक्षा वरती मार्क तुम्हाला किमान यायला हवेत, जर तुम्ही जेई मेन्स आणि ॲडव्हान्स करिता त्या ठिकाणी प्लॅन करत असाल तर. सोबतचा जी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की श्रेणी व गुण सुधार म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात विद्यार्थ्यांना की आपल्याला टोटल 3 अटेम्प्ट्स आहेत आणि सोबतच जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ते विद्यार्थी क्लास इम्प्रूव्हमेंट करिता जाऊ शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 35% वरती त्या ठिकाणी पर्सेंटेज आलेले आहेत, तो प्रत्येक विद्यार्थी या इम्प्रूव्हमेंट एक्झाम करिता जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनो
तुम्ही व्यवस्थित अर्थ बघा. काय गुणसुधार, क्लास इम्प्रुव्हमेंट याचा अर्थ काय होतोय की इम्प्रूव्ह करताय तुम्ही. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला चांगले पर्सेंटेज आलेत, पण तुम्हाला तिथून पुढे जायचंय, इम्प्रूव्ह करायचंय. त्यामुळे या योजनेला क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम असं म्हटलं जातं. दुसरा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होत आहेत, की ज्या विद्यार्थ्यांचा समजा विद्यार्थ्यांनो काही काही मार्कांमुळे ज्यांचा एखादा विषय राहिलाय, त्याला आपण म्हणतो बॅक राहिलाय. मग ते विद्यार्थी सुद्धा पुनर्परीक्षा देतात विद्यार्थ्यांना, कारण त्यांचा जो त्यांना लागलेला बॅक आहे, कोणाला गणितामध्ये लागतो, कोणाला इंग्लिशमध्ये लागतो, कोणाला सायन्समध्ये लागतो, या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील पुनर्परीक्षा देता येते. त्याला पुरवणी परीक्षा म्हणतात आणि पुरवणी परीक्षेच्या अंतर्गत हे विद्यार्थी पुन्हा एकदा पेपरला अपिअर होतात आणि त्यांचा जो बॅक राहिलेला विषय आहे क्लिअर करून मग त्यांची 12वी त्या ठिकाणी कंप्लीट करतात. यासाठी देखील जे नोटिफिकेशन मध्ये सांगितलेले आहे स्वतः आपल्या महाराष्ट्र बोर्डाने, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जून जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. श्रेणी सुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक 7 मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन भरून घेण्यात येणार आहे. व्यवस्थित तुम्ही ऐका की जे विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी आहेत, पुरवणी परीक्षेसाठी सोबतच श्रेणी सुधार म्हणजे हे आपली क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीमसाठी जे विद्यार्थी फॉर्म भरू इच्छित आहेत आणि सोबतच खाजगीरित्या प्रविष्ट होणारे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे टोटल 3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनो येत्या 7 मे पासून म्हणजे बुधवारी तुमचे आपल्याला असं म्हणता येईल की फॉर्म सुटणार आहेत. म्हणजे तुम्ही बुधवारपासून विद्यार्थ्यांनो 7 मे पासून तुम्ही ऑफिशियल संकेतस्थळ जे आहे mahscboard.in यावरती जाऊन आपण या तिन्ही कॅटेगरी करिता जाऊन आपण फॉर्म भरू शकतात. म्हणजे जे विद्यार्थी मला या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारत होते किंवा मागील व्हिडिओमध्ये त्या सर्वांचं तीच अडचण होती की सर फॉर्म कधी सुटणार आहे. तर विद्यार्थ्यांनो ज्या पद्धतीने नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय की 7 मे म्हणजे बुधवारपासून तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं जे ऑफिशियल स्टेट बोर्डचं तुमचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्याला निश्चितपणे याबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन पण येईल आणि आपण अर्ज दाखल करू शकतात ऑनलाईन पद्धतीने. जर आपण जून जुलैचे अटेम्प्ट करिता त्या ठिकाणी प्रयत्नशील असाल तर, आणि सोबत जे उर्वरित अटेम्प्ट असतील तुमचे पुढचे, म्हणजे जसं 2026 मध्ये त्यांनी दाखवल्याप्रमाणे 2 अटेम्प्ट्स आहेत, तर त्यांचे फॉर्म्स नोटिफिकेशन नंतर येतील. तर ज्या विद्यार्थ्यांना आता इमिडिएटली क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीमसाठी जायचं असेल तर त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांनो ही सर्वात महत्वाची बाब आपण या व्हिडिओमध्ये इथे सांगितलेली आहे. याबाबत तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील, काही डाऊट्स असतील तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम बाबत. आणि शेवटचा मुद्दा हाच आहे की जर तुम्हाला वाटत असेल की सर माझा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि मला स्वतःवरती विश्वास आहे, तर विद्यार्थी मित्रांनो क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत पुन्हा एकदा पेपर देण्यामध्ये कुठलीच चुकीची गोष्ट नाहीये. आणि जे काही तुम्हाला चांगले पर्सेंटेज येतील 80-90% जे काही तुम्हाला इम्प्रुव्हमेंट स्कोर येईल तो स्कोर तुमच्यासोबत आयुष्यभर राहतो, लाईफ टाईम. कारण 10वीची मार्कशीट विद्यार्थ्यांना आणि 12वीची मार्कशीट ही आपल्यासोबत आयुष्यभर राहते. जरी तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये भविष्यात गेलात, कुठल्याही चांगल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही गेलात, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर काम करणार असाल भविष्यामध्ये, तर प्रत्येक ठिकाणी जो तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट विचारलं जातं की सर तुमचं 10वीचं मार्कशीट द्या आणि 12वीचं मार्कशीट द्या. त्यामुळे ह्या दोन्ही गुणपत्रिका आपल्या आयुष्यासाठी खूप मोठ्या एक बेंचमार्क असतात किंवा आपल्यासाठी खूप मोठी प्राऊड फील करणारी ती गोष्ट असते विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला देखील जर महाराष्ट्र शासनाने या पद्धतीने जर संधी उपलब्ध करून दिली आहे आणि जर तुमचा टार्गेट इंजिनिअरिंग मधल्या बेस्ट कॉलेजमध्ये जाण्याचा असेल तर निश्चितपणे तुम्ही इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत हा पुन्हा एकदा फॉर्म भरून तुम्हाला जे काही पर्सेंटेज इम्प्रूव्ह करायचे आहेत त्या विषयांमध्ये तुम्ही करू शकतात. सोबतच जे विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी असतील त्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करून पुन्हा एकदा त्यांच्या सर्व विषयामध्ये चांगला उत्तम स्कोर घेऊन यावा. आणि खाजगीरित्याही ज्यांना प्रवेश हवा आहे 12वी करिता जसं इथं नमूद केलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना ही महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेली संधी आहे. तर विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा तुम्ही जोमाने अभ्यासाला लागा आणि जर जून जुलै तुमचं टार्गेट असेल तर विद्यार्थी मित्रांनो 100% तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. आणि एक्झाम पल्स तर्फे तुम्हाला या जून जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो बेस्ट लक. धन्यवाद. एवढा उशीर काय?